तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही डाएट करता, एक्सरसाइज करता, सगळं बरोबर करता, तरी वजन कमी होत नाही. याचं कारण डाएट नाही आहे, एक्सरसाइज नाही आहे. याचं खरं कारण आहे तुमचे हॉर्मोन्स. आणि जोपर्यंत हॉर्मोन्स फिक्स होत नाही, तोपर्यंत कुठलीही डाएट काम करत नाही. वेलकम टू द वेट रिसेट पार्ट 2, ज्यामध्ये हॉर्मोन एडिशन आपण घेऊन आलेलो आहे. मागच्या 7 दिवसामध्ये आपण मेटाबॉलिझम, बेली फॅट, वॉटर हे सगळं शिकलो. आता बघूयात हॉर्मोन्स वजन कमी कसं करतात आणि कंट्रोल कसे करतात. त्याआधी कमेंटमध्ये हॉर्मोन लिहा, मी तुम्हाला फ्री गाईड पाठवेल. आणि सेव्ह नक्की करा, तुम्हाला समोर फ्युचरमध्ये कामात पण पडेल, राईट? ओके, आता सांगते. तुमच्या शरीरात 5 हॉर्मोन्स आहेत जे तुमचं वजन ठरवतात. पहिला इन्सुलिन, हा ब्लड शुगर जे आहे त्याला कंट्रोल करतो, जास्ती झाला तर फॅट साठवतो. दुसरा आहे कॉर्टिझॉल, हा स्ट्रेस हॉर्मोन आहे, जास्ती झाला तर बेली फॅट वाढवतो. तिसरा आहे थायरॉइड, हा मेटाबॉलिझम तुमचं कंट्रोल करतं, स्लो झाला तर वजन वाढतं. चौथा आहे इस्ट्रोजन, हा वुमन्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कमी जर झाला तर फॅट हा वाढवतो. पाचवा आहे लेप्टिन, हा हंगर कंट्रोल करतो, रेजिस्टन्स झाला तर जास्ती खातो आपण. हे सगळे हॉर्मोन्स एकमेकांशी जोडलेले आहेत. एक बिघडला तर सगळे बिघडतात. पण घाबरू नका, हे नॅचरली बॅलन्स होतात. फक्त 7 दिवसात. आज एकच काम करा, तुमची साखर जी आहे ती खाणं कमी करा, होत असेल तर बंद करा. साखर हे सगळ्यात जास्त हॉर्मोन डिस्टर्ब करते. हे एक गोष्ट आजपासून बंद करा, हॉर्मोन्स बॅलन्स होण्यासाठी सुरुवात होईल. कमेंटमध्ये हॉर्मोन नक्की लिहा फ्री गाईडसाठी. उद्या येणार आहे डे 2, ज्यामध्ये मी सांगणार आहे कॉर्टिझॉल कसा कंट्रोल करायचा. फॉलो नक्की करा, मिस करू नका. थँक्यू सो मच अँड टेक